रोजगाराच्या बाबतीत हे सांगायचं झालं, दावोसमध्ये आम्ही एवढे करार केले, एवढी रोजगार निर्मिती होणार असं सांगितलं जातं, पण या बाबतीत सुद्धा मराठवाडा वंचितच आहे. अध्यक्ष महोदय, ही जी दावोसमध्ये गुंतवणूक झाली की जे करार झाले त्यातले टक्केवारी जर काढली तर 41% हे उद्योग पश्चिम महाराष्ट्रात येतात, विदर्भात 21% आहेत आणि मराठवाड्यात फक्त 6% आहेत. मग मराठवाड्याचा रोजगाराचा अनुशेष, मराठवाड्यातनं जी मुलं रोज जे स्थलांतर होतंय म्हणजे पुण्याकडे मुंबईकडे रोजगारासाठी स्थलांतर होते, हे थांबणार कधी? पण मराठवाड्यात 6%च आहेत, ते पण कुठं? संभाजीनगर आणि जालना. बाकी जे जिल्हे आहेत 6 जिल्हे, यामध्ये सुद्धा रोजगारासाठी आपण ज्यावेळेस सर्वांगीण विकास करायचा म्हणतो त्यावेळेस सगळ्या जिल्ह्यात सर्वांगीण विकास सगळीकडे सारखा झाला पाहिजे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर ह्याचा विकास इथल्या MIDC झाला, तिथे रोजगार झाले म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तिथलं जे स्थलांतर थांबवायचं असेल, तिथल्या स्थानिकांना रोजगार द्यायचा असेल तर त्या ठिकाणी जे MIDC आहेत, जागा आहेत, 10-15 वर्ष झालं MIDC साठी जागा संपादित करून ठेवल्यात, म्हणजे तिथे उद्योग येत नाहीत. दरवेळेस वेगळी घोषणा केली जाते, मग प्रत्यक्ष उद्योग येत नाहीत. तर सरकारनं उद्योग आणताना सुद्धा मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात उद्योग येऊन तिथं रोजगार निर्मिती स्थानिक तरुणांना कशी मिळेल आणि तिथून स्थलांतर कसं थांबेल यासाठी काम केलं पाहिजे.